धिंगरी अळंबीच्या रंग, रूप, आकारमान आणि तापमानाची अनुकूलता यानुसार प्रयोगशाळेत आणि निवड चाचणीद्वारे विकसित केलेल्या भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात प्रचलित असणाऱ्या विविध जाती कोणत्या ते मी सांगते, पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा. प्लुरोटस साजोर काजू या जातीची फळं करड्या रंगाची असतात. ही जात म्हणजे तापमान व आर्द्रता फरकास प्रतिकारक्षम आहे. या जातीची फळं शिंपल्याच्या आकाराची, आकर्षक आणि चविष्ट असल्यानं याला चांगली मागणी आहे. दुसरा आहे प्लुरोटस इओस. ही फळं फुलांच्या गुच्छाप्रमाणे दिसत असून शिजवल्यानंतर थोडी रबरासारखी चिवट लागतात. तिसरा आहे प्लुरोटस फ्लोरिडा. या जातीची फळं आकारानं मोठी असून गुच्छ पद्धतीने उगवतात. या अळंबीचा रंग पांढरा शुभ्र असून फळं काढणीस उशीर झाला तर फळ मऊ होऊन काळसर पडतात. चौथा आहे प्लुरोटस फ्लॅबिलॅटस. या जातीचा आकार पंख्यासारखा असून सुरुवातीला फळांचा रंग गुलाबी आणि नंतर पांढरा होतो. फळांचे देठ आखूड असून फळं मऊ असतात. पाचवा आहे हिप्सीझायगस अल्मॅरिस. सुरुवातीला या जातीची फळं निळ्या रंगाची असतात आणि नंतर फिकट होत जातात. फळं गुच्छ पद्धतीने असून फळांना चांगली चव असल्यानं बाजारात चांगली मागणी आहे. अळंबीचा नेमका कोणता प्रकार जास्त उत्पादन दिलं असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा.